नमस्कार. आपल्या गव्हाच्या शेतात ना एक असं अदृश्य संकट लपलेलं आहे जे थेट आपल्या ताटातल्या अन्नाशी जोडलेलं आहे. आज आपण याच संकटाबद्दल म्हणजेच टर्मिनल हीट स्ट्रेसबद्दल सविस्तरपणे बोलणार आहोत. बघा, भारतीय कृषी क्षेत्रात आणि त्यातही विशेषतः महाराष्ट्रात गव्हाचं पीठ म्हणजे रब्बी हंगामाचा एक मुख्य आधारस्तंभ आहे. आपल्या रोजच्या जीवनातली चपाती, पोळी, ब्रेड हे सगळं काही याच गव्हापासून बनतं. पण गेल्या काही वर्षांपासून हवामान बदलाचे एक नवीन आणि खूप गंभीर संकट आपण अनुभवतोय, जे हळूहळू आपल्या उत्पादनावर आणि शेतकऱ्याच्या उत्पन्नावर घाला घालतंय. आणि गंमत म्हणजे हे संकट असं आहे जे पिकाच्या ऐन वाढीच्या काळात नाही, तर अगदी शेवटच्या टप्प्यात येतं, म्हणजे जेव्हा शेतकऱ्याला वाटत असतं की आता हातातोंडाशी आलेला घास आपला झाला, तेव्हाच. चला तर मग या विषयाच्या खोलात जाऊया आणि या अदृश्य शत्रूची ओळख करून घेऊया. ही संख्या पहा, 40°C. ही फक्त एक संख्या नाहीये, तर हा आपल्या कथेचा खरा खलनायक आहे. जरा विचार करा, 40° तापमानात आपल्याला घराबाहेर पडायला किती त्रास होतो. अगदी तीच अवस्था आपल्या शेतात उभ्या असलेल्या पिकाची होते. महाराष्ट्रात गव्हाचं पीक जेव्हा दाणे भरण्याच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यात असतं, म्हणजे साधारणपणे फेब्रुवारीचा शेवट आणि पूर्ण मार्च महिना, तेव्हा तापमानाचा पारा अचानक इतका वर जातो. दाणे भरण्याची अवस्था म्हणजे काय, तर झाडाने आत्तापर्यंत जमवलेली सगळी ऊर्जा, सगळं अन्न आपल्या पुढच्या पिढीसाठी म्हणजेच दाण्यांमध्ये साठवण्याची प्रक्रिया. आणि याच नाजूक वेळी हा उष्णतेचा अनपेक्षित झटका बसतो. हा धक्का आपल्या पिकासाठी किती विनाशकारी ठरू शकतो याची आपण कल्पनाही करू शकत नाही. मग प्रश्न हा उभा राहतो की पिकाला आलेला हा तीव्र ताप आपल्या अन्नाचं नेमकं काय करतो? ही उष्णता गव्हाच्या दाण्यांमधलं जीवन कसं काय हिरावून घेते? एका टपोर या वजनदार दाण्याचं रूपांतर एका सुरकुतलेल्या हलक्या दाण्यात कसं होतं? याचा आपल्या अन्नाच्या गुणवत्तेवर, त्याच्या पोषणावर आणि एकूण उत्पादनावर नेमका काय आणि कसा परिणाम होतो? आजच्या या सविस्तर विश्लेषणात आपण याच प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत, तेही शास्त्रीय दृष्टिकोनातून. आपण या समस्येच्या अगदी मुळाशी जाणार आहोत. तर आजच्या या चर्चेत आपण या 5 महत्त्वाच्या टप्प्यांवर लक्ष केंद्रित करणार आहोत. सगळ्यात आधी आपण गव्हाच्या या अदृश्य तापाला म्हणजेच टर्मिनल हीट स्ट्रेसला नीट समजून घेऊ. त्यानंतर उष्णतेचा हल्ला झाडावर आतून म्हणजे पेशींच्या पातळीवर कसा होतो ते पाहणार आहोत. मग या हल्ल्यामुळे पिकण्याच्या प्रक्रियेवर काय परिणाम होतो आणि दाण्यांचं नुकसान नेमकं कसं होतं हे आपण तपासू. यानंतर यावर मात करण्यासाठी विज्ञानावर आधारित ठोस उपाय कोणते आहेत ते जाणून घेऊ. आणि शेवटी आपल्या अन्न सुरक्षेसाठी एका मजबूत आणि लवचिक भविष्याचा विचार करू. चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया. टर्मिनल हीट स्ट्रेस ही संकल्पना समजून घेऊया. याला शांत धोका असं का म्हटलं जातं? कारण सुरुवातीला पीक अगदी हिरवंगार आणि जुमदार दिसतं. शेतकऱ्यांनी केलेली मेहनत, खत, पाणी व्यवस्थापन सगळं काही उत्तम असतं. पण हा धोका पिकाच्या अगदी शेवटच्या टप्प्यात येतो आणि आपल्या डोळ्यांना लगेच दिसत नाही. म्हणजे बाहेरून सगळं आलबेल वाटत असताना आतून मात्र झाड उष्णतेशी एक मोठी लढाई लढत असतं. आणि जेव्हा याचे परिणाम आपल्याला दिसू लागतात तेव्हा वेळ निघून गेलेली असते. म्हणूनच हा एक शांत पण अत्यंत विनाशकारी धोका आहे. आता तांत्रिक भाषेत सांगायचं झालं तर टर्मिनल हीट स्ट्रेस म्हणजे नक्की काय? यातील प्रत्येक शब्दाचा एक अर्थ आहे. टर्मिनल म्हणजे शेवटचा टप्पा आणि हीट स्ट्रेस म्हणजे उष्णतेमुळे निर्माण झालेला ताण. जेव्हा गव्हाच्या ओंब्यांमध्ये दाणे भरण्याची प्रक्रिया सुरू असते, जी पिकासाठी सर्वात नाजूक आणि संवेदनशील अवस्था मानली जाते, तेव्हा वातावरणातील तापमानात अचानक आणि खूप मोठी वाढ होते. इथे अचानक हा शब्द खूप महत्त्वाचा आहे, कारण झाड हळूहळू वाढणाऱ्या तापमानाशी थोडंफार जुळवून घेऊ शकतं. पण काही दिवसांतच तापमान जर 10 ते 15 अंशांनी वाढलं तर झाडाची संपूर्ण यंत्रणाच कोलमडून पडते. हीच ती विनाशकारी स्थिती आहे ज्याबद्दल आपण बोलतोय. आता याचा आर्थिक परिणाम पाहूया. ही उष्णता आपल्या उत्पादनावर किती मोठा आघात करते. तर हे संकट इतकं गंभीर आहे की यामुळे गव्हाच्या उत्पादनात एकरी 5 ते 7 क्विंटलपर्यंतची मोठी घट होऊ शकते. आता या आकड्यांना आपण शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून पाहूया. आज गव्हाचा किमान आधारभूत भाव जवळपास 2100 ते 2200 रुपये प्रति क्विंटल आहे. जर आपण 7 क्विंटलचं नुकसान गृहीत धरलं तर एका एकरामध्ये शेतकऱ्याचं थेट 14,000 ते 15,000 रुपयांचं नुकसान होतं. विचार करा, ज्या शेतकऱ्याकडे 5 एकर शेती आहे त्याचं नुकसान 75,000 रुपयांपर्यंत पोहोचू शकतं. ही फक्त आकडेवारी नाहीये, ही शेतकऱ्याच्या 6 महिन्यांच्या मेहनतीची आणि आपल्या अन्न सुरक्षेची किंमत आहे. आत्तापर्यंत आपण पाहिलं की टर्मिनल हीट स्ट्रेस काय आहे आणि त्याचे परिणाम किती गंभीर आहेत.
पण आता आपण हे समजून घेऊ की उष्णतेचा हा हल्ला नक्की होतो कसा. यासाठी आपल्याला झाडाच्या आतमध्ये अगदी पेशींच्या पातळीवर जाऊन पाहावं लागेल. असं समजा की आपण एका सूक्ष्मदर्शकाखाली पाहणार आहोत की उष्णतेमुळे झाडाच्या आत एक एक करून यंत्रणा कशा बंद पडतात. हा केवळ बाह्य परिणाम नाही, तर हा झाडाच्या आत चाललेला एक जीवन-मरणाचा खराखुरा संघर्ष आहे. सुरुवातीला ही एक मूलभूत गोष्ट समजून घेणं खूप महत्वाचं आहे की गहू हे मुळात C3 प्रकारचं पीक आहे. वनस्पतीशास्त्रामध्ये पिकांचे C3 आणि C4 असे प्रकार असतात. C3 पिकांना थंड आणि समशीतोष्ण हवामान खूप मानवतं. तांदूळ, बार्ली ही सुद्धा C3 पिकांचीच उदाहरणं आहेत. याउलट मका, ज्वारी, ऊस ही C4 प्रकारची पिकं आहेत जी जास्त तापमान सहज सहन करू शकतात. गव्हाच्या निरोगी वाढीसाठी आणि विशेषतः दाणे भरण्याच्या प्रक्रियेसाठी 15 ते 25 अंश सेल्सिअस हे तापमान सर्वोत्तम मानलं जातं. त्यामुळे जेव्हा तापमान 30 अंशांच्या पुढे जायला लागतं तेव्हा झाड त्याच्या नैसर्गिक क्षमतेच्या बाहेर काम करायला लागतं आणि त्याच्या शरीरात नकारात्मक बदल सुरू होतात. आता बघा, उष्णता वाढल्यावर झाडासमोर एक मोठी द्विधा मानस्थिती निर्माण होते. एक जीवन-मरणाचा प्रश्न उभा राहतो. थंड दिवसात काय होतं, तर झाडाच्या पानांवरची हजारो छोटी छिद्र, ज्यांना आपण पर्णरंध्र किंवा स्टोमॅटा म्हणतो, ती उघडी असतात. या छिद्रांमधून झाड श्वास घेतं, म्हणजेच वातावरणातील कार्बन डायऑक्साईड आत घेतं आणि प्रकाश संश्लेषण करून स्वतःसाठी अन्न तयार करतं. पण उष्ण दिवशी याच छिद्रांमधून बाष्पोत्सर्जनामुळे म्हणजेच ट्रान्सपिरेशनमुळे खूप जास्त पाणी बाहेर फेकलं जातं. स्वतःला डिहायड्रेशनपासून वाचवण्यासाठी झाड ही छिद्र जबरदस्तीने बंद करून घेतं. याने पाणी तर वाचतं, पण अन्न बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल म्हणजेच कार्बन डायऑक्साईड तो आत येऊ शकत नाही. याचा परिणाम काय, तर अन्न निर्मितीची प्रक्रिया म्हणजे प्रकाश संश्लेषण पूर्णपणे थांबते. झाड स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी स्वतःला अक्षरशः उपाशी ठेवतं. यानंतर नुकसानीची एक साखळीच सुरू होते. सगळ्यात पहिलं, झाडाच्या पानांमध्ये रुबिस्को नावाचं एक अत्यंत महत्त्वाचं एन्झाईम असतं. याला पृथ्वीवरील सर्वात महत्त्वाचं प्रोटीन मानलं जातं, जे झाडाचं अन्न बनवणारं मुख्य इंजिन आहे. उच्च तापमानामुळे या एन्झाईमची रचनाच बदलते. ते निष्क्रिय होतं आणि अन्न बनवण्याचं काम थांबतं. दुसरं, पानांमधून पाणी वेगाने बाहेर फेकलं जातं. जर मुळांना जमिनीतून तितक्या वेगाने पाणी शोषून घेता आलं नाही, तर झाडामध्ये पाण्याची कमतरता निर्माण होते. पाण्याचा तजेला जातो आणि झाड कोमे जायला लागतं. आणि तिसरं, जे सगळ्यात घातक आहे, ते म्हणजे अतिउष्णतेमुळे झाडाच्या पेशींमधला पडदा म्हणजे सेल मेम्ब्रेन, जो पेशीला आकार देतो आणि संरक्षण करतो, तो कमकुवत होतो. यामुळे पेशींमधला महत्त्वाचा द्रव आणि पोषक तत्व बाहेर गळू लागतात, ज्याला आपण मेम्ब्रेन लिकेज म्हणतो. यामुळे झाडाला आतून इजा पुसते आणि पेशी हळूहळू मरू लागतात. या सगळ्या अंतर्गत नुकसानीचा अंतिम आणि दृश्य परिणाम काय होतो, तर तो थेट गव्हाच्या दाण्यावर होतो. झाडाने आतापर्यंत जी काही ऊर्जा साठवलेली असते ना, ती सगळी उष्णतेशी लढण्यातच खर्च होते. त्यामुळे दाण्यांना पोषण देण्यासाठी ऊर्जा शिल्लकच राहत नाही. झाडाची अक्षरशः आयुष्यभरची मेहनत वाया जाते आणि दाण्यांची गुणवत्ता पूर्णपणे खालावते. ही एक अशी शर्यत आहे ज्यात झाड वेळेच्या आणि निसर्गाच्या विरुद्ध धावतं आणि दुर्दैवाने अखेरीस हरतं. ह्या प्रक्रियेला फोर्स्ड मॅच्युरिटी किंवा जबरदस्तीची परिपक्वता म्हणतात. हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. यात झाड नैसर्गिकरित्या पिवळं पडून दाणे भरून शांतपणे पिकत नाहीये, तर ते उष्णतेच्या ताणामुळे अकाली मरतं आणि सुकतं. जसं एखाद्याला ताप आल्यावर त्याचं शरीर खंगत जातं, तसंच झाडाचं होतं. यामुळे दाणे पूर्ण भरण्याऐवजी फक्त सुकले जातात. जो दाणा तयार होतो तो मूळ दाण्याची फक्त एक निर्जल, अपूर्ण आणि कुपोषित प्रतिकृती असतो. इथे फरक अगदी स्पष्ट दिसतो. सामान्य परिस्थितीत फुले लागल्यानंतर दाणे भरण्यासाठी 30 ते 35 दिवसांचा मोठा कालावधी लागतो. या काळात झाड दररोज थोडं थोडं अन्न दाण्यांमध्ये साठवतं, ज्यामुळे दाणे टपोरे आणि वजनदार बनतात. पण टर्मिनल हीटमुळे हाच कालावधी कमी होऊन फक्त 20 ते 22 दिवसांवर येतो. म्हणजे विचार करा, जवळजवळ 2 आठवड्यांचा किंवा 13 ते 15 दिवसांचा महत्त्वाचा वाढीचा काळ झाडाकडून हिसकावून घेतला जातो. हे तेच दिवस असतात जेव्हा दाण्याचं सर्वाधिक वजन वाढतं आणि हाच काळ उष्णतेमुळे नष्ट होतो. आणि याचा अंतिम परिणाम म्हणजे दाण्यांमध्ये स्टार्चचं योग्य संचयन होत नाही. दाण्यांमधला जो चिकट पांढरा भाग असतो तोच स्टार्च आहे आणि तोच दाण्याला वजन आणि ऊर्जा देतो. उष्णतेमुळे स्टार्च तयार करणारे एन्झाईम्स निष्क्रिय होतात, ज्यामुळे दाणे पोचट, बारीक आणि सुरकुतलेले राहतात. अशा गव्हाला बाजारात भावही कमी मिळतो. सरकारी खरेदी केंद्रांवर सुद्धा असा गहू कमी प्रतीचा ठरवला जातो.
त्यामुळे शेतकऱ्याला उत्पादनात घट आणि कमी भाव असा दुहेरी फटका बसतो. इतकंच नाही तर अशा गव्हाच्या पिठाची गुणवत्ताही कमी असते आणि त्यापासून बनणाऱ्या पोळ्या चिवट लागतात. आत्तापर्यंत आपण समस्येबद्दल, तिच्या गंभीर परिणामांबद्दल आणि त्यामागच्या विज्ञानाबद्दल बोललो. हे सगळं ऐकून निराशा वाटणं साहजिक आहे. पण थांबा, कथा येथेच संपत नाही. जिथे संकट आहे तिथे समाधानही आहे. विज्ञान आणि योग्य नियोजनाच्या मदतीने आपण या गंभीर संकटावर नक्कीच मात करू शकतो. शेतकऱ्यांच्या हातात अशी काही शास्त्रीय हत्यारं आहेत जी या उष्णतेच्या हल्ल्यापासून पिकाचं प्रभावीपणे संरक्षण करू शकतात. आपली संरक्षण रणनीती 2 मुख्य टप्प्यांमध्ये विभागलेली आहे. पहिला टप्पा आहे मायक्रो क्लायमेट मॅनेजमेंट, म्हणजेच पिकाच्या आजूबाजूचं सूक्ष्म वातावरण थंड ठेवणं. जसं आपण उन्हाळ्यात घरात कूलर किंवा एसी लावतो तसंच काहीसं आपल्याला पिकासाठी करायचंय. आणि दुसरा टप्पा आहे वैज्ञानिक मजबूतीकरण, म्हणजेच जेव्हा झाड आतून कमकुवत होत असेल तेव्हा त्याला बाहेरून अशी पोषक तत्व आणि संजीवकांची फवारणी करायची जी त्याला उष्णतेशी लढायला थेट मदत करतील. आपली पहिली आणि सर्वात महत्त्वाची संरक्षण भिंत आहे योग्य सिंचन व्यवस्थापन. जेव्हा आपण शेताला पाणी देतो तेव्हा जमिनीतून होणारं बाष्पीभवन पिकाच्या भोवतालचं तापमान 3 ते 5 अंश सेल्सिअसने कमी करतं, ज्याला इव्हॅपोरेटिव्ह कूलिंग इफेक्ट म्हणतात. पण पाण्याची वेळ खूप महत्त्वाची आहे. कडक उन्हात म्हणजे दुपारी 12 ते 4 या वेळेत पाणी देणं टाळावं, कारण तेव्हा बाष्पीभवन खूप वेगाने होऊन झाडाला शॉक बसू शकतो. सर्वोत्तम वेळ आहे रात्रीची किंवा अगदी पहाटेची, जेव्हा तापमान कमी असतं आणि पाणी जमिनीत जास्त काळ टिकून राहतं. आणि पद्धत कोणती वापरायची? तर पारंपरिक पद्धतीपेक्षा स्प्रिंकलर म्हणजेच तुषार सिंचन सर्वोत्तम ठरतं, कारण ते फक्त जमिनीला नाही तर संपूर्ण झाडाला, अगदी पानांनाही थंड करतं. तसंच मार्च महिन्यातल्या वेगवान वाऱ्यामुळे पीक जमिनीवर लोळण्याचा धोकाही कमी करतं. जेव्हा तापमान 35 अंशांच्या वर जातं तेव्हा फक्त पाणी पुरत नाही, आपल्याला पिकाला बाहेरून अतिरिक्त ऊर्जा आणि संरक्षण द्यावं लागतं. इथे काही वैज्ञानिक मजबूतीकरण उपयोगी पडतं. पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं पोटॅशियम नायट्रेट 13-0-45. याची 1% द्रावणाची फवारणी म्हणजेच साधारण 1 किलो खत प्रति 100 लिटर पाणी करायला हवी. पोटॅशियम हे झाडाच्या ट्रॅफिक पोलीससारखं काम करतं. ते पानांमध्ये तयार झालेलं अन्न थांबून ठेवत नाही तर त्याला दाण्यांकडे वेगाने पाठवतं. दुसरं आहे सॅलिसिलिक ॲसिड. हे एक संजीवक आहे जे झाडामध्ये उष्णता सहन करण्याची अंतर्गत शक्ती निर्माण करतं, एका संरक्षक कवचाप्रमाणे काम करतं. तिसरं सीवीड अर्क म्हणजे समुद्री शेवाळाचा अर्क. हा पानांमधला हिरवेपणा जास्त काळ टिकवतो, ज्यामुळे अन्ननिर्मितीची प्रक्रिया जास्त काळ सुरू राहते. आणि चौथा आहे बोरॉन. हे एक सूक्ष्म अन्नद्रव्य आहे जे दाण्यांची गुणवत्ता सुधारून त्यांना चमकदार आणि वजनदार बनवण्यासाठी मदत करतं. आपलं काम फक्त शेतात पीक वाचवण्यापुरतं मर्यादित नाही. 6 महिने मेहनत करून वाचवलेल्या पिकाची योग्य काळजी घेतली नाही तर ती सगळी मेहनत वाया जाऊ शकते. त्यामुळे पिकाची काढणी आणि त्यानंतरची साठवणूक ही सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. ह्या शेवटच्या टप्प्यात योग्य शास्त्रीय पद्धतींचा वापर केल्यास आपण मिळवलेलं उत्पादन सुरक्षित ठेवू शकतो. इथे 3 गोष्टी कायम लक्षात ठेवा. 1. संयम. उष्णतेमुळे पीक लवकर वाढल्यासारखं दिसलं तरी काढणीची किंवा मळणीची घाई करू नका. दाण्यातील ओलावा 12% जास्त असेल आणि तुम्ही मळणी केली तर साठवणुकीत बुरशी लागून दाणे खराब होऊ शकतात. 2. संरक्षण. साठवणुकीपूर्वी गहू 2-3 दिवस कडक उन्हात चांगला वाळवला पाहिजे. यामुळे उरलेला ओलावा निघून जातो आणि किडींची अंडी असल्यास ती नष्ट होतात. आणि 3. जतन. साठवणुकीसाठी पोथ्यांऐवजी शक्य असल्यास नेहमी धातूच्या कोठ्यांचा वापर करा. या उंदीर आणि इतर किडींपासून दाण्यांचं संरक्षण करतात. आणि किडींपासून संरक्षणासाठी रासायनिक औषधांऐवजी कडुनिंबाचा पाला किंवा इतर प्रमाणित नैसर्गिक उपायांचा वापर करावा. तर सारांश असा की टर्मिनल हीट हे संकट जरी मोठं असलं तरी ते अजेय नक्कीच नाही. विज्ञानाची आणि योग्य नियोजनाची जोड देऊन आपण त्यावर मात करू शकतो. योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने सिंचन, पोटॅशियमसारख्या पोषक तत्वांचा गरजेनुसार वापर आणि पिकाचं दररोज सूक्ष्म निरीक्षण या त्रिसूत्रीचा वापर केल्यास तुमचं उत्पादन नक्कीच स्थिर राहील आणि नुकसान टळेल. हवामानाचा अंदाज घेऊन आपल्या शेतीकामाचं नियोजन करणं ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे. आज आपण गव्हाच्या पिकावर होणाऱ्या हवामान बदलाच्या परिणामाबद्दल बोललो. पण जाता जाता हा एक मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. या बदलत्या आणि उष्ण होत चाललेल्या जगात फक्त गहूच नाही
तर आपल्या जीवनाला आधार देणाऱ्या अशा अनेक अदृश्य नैसर्गिक प्रक्रिया आहेत, जसं की परागीभवन, जमिनीतील सूक्ष्म जीवांचं कार्य, पाण्याची उपलब्धता, ज्यांचं संरक्षण करणं आता आपल्याला शिकावं लागेल. यावर नक्की विचार करा. जर ह्या माहितीने तुमचे विचार बदलले असतील तर याला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही महत्त्वाची माहिती इतर शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी नक्की शेअर करा. धन्यवाद.